तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण उमेदवारांपैकी 28 उमेदवारांची अमानत रक्कम जप्त केली आहे। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यापैकी अरुण पांडुरंग ताडे, सविता संतोष ढगे, सविता अनिल कपले, मिलिंद वामनराव वानखडे, श्रीकृष्ण श्रीराम मानकर, शरद उखरडा जाधव, एकलव्य भास्कर पाटील आणि माधुरी संजय राणे अशा 8 उमेदवारांची निवडणूक अनामत रक्कम जमा झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पक्षाच्या वतीने 6 उमेदवार निवडणूक रिंगणात असताना 6 पैकी किशोर ताडे, आसिफाबी शेख, हातम माधुरी गोपाल सावतकार, सय्यद तंजीर, सय्यद हनीफ अशा 4 उमेदवारांचे डिपॉझिट गुल झाले आहे। तर उभाटा शिवसेनेचे शहराध्यक्ष यांच्या पत्नी आशा रमेश ताडे यांनी सुद्धा त्यांची अनामत रक्कम वाचवण्यात यश आले नाही। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट करीम खान, वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर नारायण पारवे आणि नगरसेवक पदाचे वैभव विलास आढाव, शेख हसीम शेख मोतीलाल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तथा सेवा दलाचे पदाधिकारी श्रीकृष्ण गोविंदा केदार यांच्यावर अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की आली आहे। याशिवाय विविध प्रभागात जवळपास 10 अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे। एकंदरीत जळगाव नगरपालिका निवडणुकीत 28 उमेदवारांची अनामत रक्कम जमा झाली असून त्यांच्या राजकीय भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।